व्यासपीठावरील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सन्माननीय भाई जगताप, काँग्रेसचे नेते नासिर हुसैन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गुरजीत सिंग सप्रा, आमच्या महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि ऐरोली विधानसभेचे महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेनेचे उमेदवार आमचे एम.के. मडवीजी, भाषणं बरीच झालेली आहेत. 2 वाजायला आलेले आहेत. ही काय भाषणाची वेळ नाही. यानंतर जो भाषण करतो त्याला मी भाषण माफिया म्हणतो. भाषणाची एक वेळ असते, एक लय असते. उगाच लोकांना काय छळायचं. जाऊ दे, आता घरी प्रचाराला जा, मडवींचा प्रचार करा, घराघरात पोचा. आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी 55 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी, मराठी माणसाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं, ताठ मानेनं, यासाठी शिवसेनेची स्थापना केली. आणि तेव्हापासून आपण सगळे मराठी बांधव या महाराष्ट्रामध्ये ताठ कण्यानं जगतो. बाळासाहेबांनी आम्हाला पाठीचा कणा दिला, लक्षात घ्या. आणि ज्या कारणासाठी बाळासाहेबांनी हा पक्ष स्थापन केला, संघर्ष केला, त्याच कारणासाठी ही निवडणूक आपण लढतो आहोत. ही मुंबई, हा महाराष्ट्र आपल्या हातातून हे गुजरातचे 2 व्यापारी खेचून घेतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आज बाळासाहेबांचा हा विचार घेऊन आपण या निवडणुकीला पुन्हा उभे आहोत. आज बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करताना, त्यांचं स्मरण करताना एक गोष्टीचा आपण निश्चय केला पाहिजे. तो म्हणजे काहीही झालं तरी हा महाराष्ट्र आम्ही गुजराती व्यापाऱ्यांच्या हाती जाऊ देणार नाही. महाविकास आघाडी म्हणून जे काय आम्ही उभं केलेलं आहे, ही महाविकास आघाडीच या निवडणुकीमध्ये विजयी होईल. भाई जगतापांनी सविस्तर भाषण केलं, त्यांनी सगळे मुद्दे घेतले. आमच्या इतर सगळ्या वक्त्यांनी भाषणे केली. एम.के. मडवी साहेबांनी सगळे स्थानिक प्रश्न घेतले. एक ठरलेलं आहे की 20 तारखेला 23 तारखेला गणेश विसर्जन नक्की आहे. आणि जेव्हा मी हे सांगतो विसर्जन नक्की आहे, तेव्हा ते नक्कीच होणार आहे. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात आणि या तुमच्या ऐरोलीमध्ये गेल्या 40-45 वर्षापासून जे कुटुंब घराणेशाही आपल्या छाताडावर बसलेली आहे, ती घराणेशाही उठवून मडवींसारखा एक कार्यकर्ता, एक कडवट शिवसैनिक, त्याला आपल्याला विधानसभेत पाठवायचं. भाई जगतापांनी सांगितलं, छोटा पॅकेट बडा धमाका.
मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, आणि त्याची कीर्ती अख्ख्या मुंबई नवी मुंबईला माहिती आहे. अनेक संकट आली या 2.5 वर्षात, त्याच्यात अनेक दबाव आले, दहशत, सरकारी यंत्रणेचा वापर, घरापासून लांब राहावं लागलं महिनोन-महिने. पण मडवी शरण गेले नाहीत, झुकले नाहीत, आणि आपला खांद्यावरचा भगवा जो आहे बाळासाहेब ठाकरेंचा, तो त्यांनी सोडला नाही. ही जी निष्ठा आहे, त्या निष्ठेचं फळ त्यांना इकडल्या जनतेनं यावेळेला द्यायलाच पाहिजे. नाहीतर कपडे बदलावेत तसे पक्ष बदलतात. 5-5 वर्षानं पक्ष बदलल्या तर भाई म्हटल्या कोणता पक्ष राहिला, आठवल्यांचा पक्ष राहिला, एकच राहिलं. MIM सुद्धा असू शकतो, कोणताही पक्ष असू शकतो. ज्यांचा प्रवास हा शिवसेनेबरोबर सुरू झाला सन्मानानं, आणि शिवसेना सोडल्यावर त्यांच्या राजकीय प्रवासाचे जे दशावतार झाले की प्रत्येक 5 वर्षांनी कोणाच्या तरी दारात जाऊन उमेदवारी मागावी लागते, हातामध्ये कटोरा घेऊन, कधी मुलासाठी कधी स्वतःसाठी. ही अवस्था आपल्यावरती का आली याचं आत्मचिंतन त्यांनी 23 तारखेनंतर शांतपणे केलं पाहिजे, कारण त्यानंतर त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे. इतके वर्ष विधानसभेत आहेत, एक काम दाखवा या भागातलं की हे मी आमदार म्हणून, मंत्री म्हणून या भागामध्ये केलं. या भागातला सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो भूमिपुत्रांचा प्रश्न आहे. मुंबई नंतर भूमिपुत्रांचा सगळ्यात मोठा लढा कोणता असेल तर तो नवी मुंबईतला आहे. तिकडल्या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे. तुमच्या नवी मुंबईत अंबानी आणि आमच्या इथे अडाणी, दोघांनी मिळून 2 मुंबया वाटून घेतलेल्या आहेत. इथे अंबानी, तिथे अडाणी, याच्यामध्ये आम्ही कुठे आहोत? म्हणजे अख्खी नवी मुंबई मला दिसते. कुठे पाहावं तिकडे अंबानी आहे, मुंबईमध्ये अडाणी. आणि तो मगाशी मी म्हणालो की लढाई जी आपली आहे ती महाराष्ट्र वाचवण्याची आहे, ती ह्यांच्या घशातून, यांच्या जबड्यातून ही मुंबई, ही नवी मुंबई, हा महाराष्ट्र आपल्याला बाहेर काढायचा. काही चांगलं दिसलं की त्याच्यावरती या 2 उद्योगपतींचे बोर्ड लागलेच, खुंट्या लागल्याच. आमची मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी, मराठी माणसाची राजधानी, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ही मुंबई विकायला काढली, आणि नुसती विकायला काढली नाही तर हळूहळू या मुंबईतल्या मराठी माणसाला उपर केलं जाईल, बेघर केलं जाईल. आणि उद्या आपल्या हातात या राज्याची सत्ता जर आली नाही तर ही मुंबई महाराष्ट्रापासून दूर करून दिल्लीप्रमाणे केंद्रशासित केलं जाईल, अशा प्रकारचा डाव दिल्लीमध्ये रचला जातो. आणि ह्याच मुंबईसाठी आपण 105 हुतात्मे दिले 65 वर्षापूर्वी, लक्षात घ्या. पण मी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. वेळ पडली ते 105 का 1005 हुतात्मे आम्ही देऊ आणि या मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करू, आणि तीच बाळासाहेब ठाकरेंना खरी आदरांजली ठरेल. या संपूर्ण भागाला सुद्धा गद्दारीचा शाप लागलेलाच आहे अनेक वर्षापासून. बाजूला ठाणा आहे, आनंद दिघ्यांचं नाव सांगतात, पण आनंद दिघे साहेबांनी ज्या निष्ठेने शिवसेनेचं काम केलं आणि शिवसेना वाढवली, त्याच्यामध्ये गद्दारी या शब्दाला स्थान नव्हतं. आणि हे स्वतःला आनंद दिघ्यांचे शिष्य समजणारे नकली दाढीवाले, जे शिवसेना चोरली कसली, यांची हिंमत आहे काय शिवसेना चोरण्याची?
नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्याच्या हातामध्ये दिली चोर, त्यांनी चोरली निवडणूक आयोगाला हाताशी पकडून. बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली ती काही निवडणूक आयोगाला विचारून स्थापन केली नव्हती. ती काही निवडणूक आयोगाची प्रॉपर्टी नाहीये. शिवसेना धनुष्यबाण. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी हा महाराष्ट्र त्यांना गिळायचा आहे, तोडायचा आहे म्हणून शिवसेना तोडली. कारण जोपर्यंत आमची शिवसेना आहे तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र आणि मुंबई तोडता येणार नाही, गिळता येणार नाही. म्हणून महाराष्ट्राचे रक्षण करते असलेली शिवसेना आधी तोडा. मराठी माणूस कमजोर कराल, त्याची लढण्याची ताकद संपवा. हे फार मोठं कारस्थान आपल्या पाठीमागे झालं आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. काल प्रियंका गांधीजी बरोबर बोलले. प्रियंका गांधीजींनी कोल्हापूरला जे सांगितलं या आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत. आता निवडणूक आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मोदी, शहा, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे. अरे त्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडताना तुम्हाला लाज वाटली नाही का? त्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुम्हाला लाज वाटली नाही, तेव्हा तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आठवले नाही. कधी काळी शरद पवार साहेब सुद्धा या मोदीचे गुरु होते असं मोदी सांगतात. मैं पवार साहब की उंगली पकड़ के राजनीति में आया हूं. साला खोटं बोलतो. त्याच पवार साहेबांचा पक्ष कोणी तोडला? नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तोडला. तुझा गुरु ना म्हणतो, तो गुरु आहेत ना, मग गुरुला ही गुरुदक्षिणा. मला आश्चर्य वाटते निवडणूक आयोगाचं. आम्ही स्वतः निवडणूक आयोगाच्या सुनावणीला गेलो होतो. पवार साहेब आम्ही सगळे शेवटच्या आचारमध्ये. निवडणूक आयोग समोर असा बसलेला आहे, 3 झंपे बसलेत असे. आम्ही पवार साहेब असे बसलेलो आहोत, समोर सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ज्याने स्थापन केला, जन्म दिला, तो बाप समोर बसलेला आहे. बाप समोर बसले, बाप सामने बैठा है राष्ट्रवादी कांग्रेस का. हम लोग सब बैठे हैं और चुनाव आयोग बोल रहा है ये पार्टी ये बाप की नहीं है, ये भतीजे की है. हा या देशातला कायदा आहे, आमचं संविधान, हा नियम दबावाखाली सगळं काही. त्याला ते आमच्या देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड रिटायर झाला, पण शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा निर्णय देऊ शकले नाही. एवढी गांडू जमात आमच्या न्यायालयामध्ये बसली. अरे तुला एक निर्णय देता येत? कसला सरन्यायाधीश? आपणच म्हणताय सरकार घटनाबाह्य आहे, तुम्हीच सांगताय न्यायाधीश बेकायदेशीर आहे, राज्यपालांनी केलेली कारवाई बेकायदेशीर आहे, तुम्ही स्वतः सांगताय सरन्यायाधीश साहेब. आणि 2.5 वर्ष तुम्हाला या तुमच्या समोरच्या खटल्याचा निकाल देता येणार आला नाही. ही आमची न्याय व्यवस्था गुलाम झाली आहे या गुजराती व्यापाऱ्यांची. विकत घेतलाय तुम्हाला सगळ्यांना. पण तुम्ही जरी न्याय केला नसला तरी या महाराष्ट्राची जनता 23 तारखेला न्याय केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सुप्रीम कोर्टच्या कानाखाली चपराक दिल्याशिवाय राहणार नाही. जय भवानी जय शिवाजी हाच आपला मंत्र आहे, लक्षात घ्या. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाला पराभव करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे. तेव्हा मित्रांनो, ऐरोलीच्या जनतेला खूप चांगली संधी यावेळेला मिळालेली आहे. M.K. मडवी यांच्यासारखा एक तडफदार, कर्तबगार, आपल्यासाठी झटणारा, आपल्यात राहणारा असा एक कार्यकर्ता शिवसेनेच्या मशाल चिन्हावर उभा आहे. आणि त्याच्या पाठीशी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे ठामपण उभे आहेत. मडवींनी कधी जात धर्म पक्ष पाहून काम केलं नाही, मला माहिती आहे. सगळ्याच पक्षांना ते आपलेसे वाटतात. सगळ्यांनाच वाटतंय मडवी हा आमच्यातला माणूस आहे, की आमच्यातला माणूस आहे आणि आपण त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे.
महिला आहेत, तरुण आहेत, पुरुष आहेत. तरुणांचा प्रश्न या भागात सगळ्यात गंभीर आहे. सगळ्यात जास्त बेरोजगारी आज कुठे असेल तर अनेक कारखाने या भागामध्ये होते आणि आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्या इथे दिसत आहेत मला, पण इथे नोकरीसाठी आलेले सगळे लोक आज बाहेरचे आहेत. मगाशी जो बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला की 80% भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, हा नियम बाळासाहेबांनी केला होता. तो नियम या नवी मुंबईमध्ये जुळवला जातो आहे. उद्या जर आपला हक्काचा आमदार इथे आला मडवींसारखा, तर या 80% भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याचा विचार, त्यासाठी संघर्ष करावा लागला, रस्त्यावरची लढाई करायला लागली, तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. बाकी या सरकारी योजना आता देतायत ते सोडून द्या तुम्ही. 23 तारखेनंतर त्या सगळ्या कागदावरच्या योजना वाहून जातील. मग अशी भाईने लाडकी बहीण सांगितली ना, इतकी बोगस योजना देशात यापूर्वी कधी निर्माण झाली नसेल. हे नरेंद्र मोदी जी है झारखंड में जाकर वहां के लाड़की बहन के योजना के ऊपर क्रिटिसाइज करता है, त्याच्यावर जाऊन टीका करता, झारखंड की योजना कितनी बोगस है. उधर छत्तीसगढ़ में जाकर महिलाओं की योजना के ऊपर टीका करेगा और महाराष्ट्र के ऊपर भजन करेगा. अरे क्या योजना है, तिकडली योजना झारखंडची खराब, सगळ्यात उत्तम, आणि महाराष्ट्राची योजना वाईट. हे असे ढोंगी आणि भंपक लोक आहेत, खोटारडी लोक आहेत. बरं ठीक आहे, असा मोदी सांगतो ना की योजना वाईट, मग आम्ही नवीन योजना बनवली. भाईने सांगितलं 1500 रुपये. तुमची काय अब्रू काढतात का आमच्या बहिणींची? या आमच्या बहिणी का तुमच्याकडे भीक मागायला आल्या 1500 रुपये द्या, 1500 रुपये द्या? द्यायचं तर सन्मानाने द्या. ₹500 किलो लसूण झालाय, कांदे 100 रुपये किलो कांदा झालाय, कांदा सगळं सगळं. आणि 1500 रुपयात काय? सिलेंडर 1400 रुपये, सिलेंडर 1400 देतोय 1500. आम्ही ती महालक्ष्मी योजना आणली, 3000 रुपये महिलांना मोफत प्रवास. हे तर महिलांसाठी आहे, पण जो बेरोजगार तरुण इकडे आहे त्यांच्या हाताला काम देण्याची सुद्धा जबाबदारी आमच्या सरकारची राहील. आणि जोपर्यंत तुम्हाला काम मिळणार नाही तोपर्यंत या बेरोजगार तरुणांना 4000 रुपये मिळतील. तोपर्यंत तरुणांना, बेरोजगार तरुणांना ज्यांच्या हाताला काम नाही अशांना 4000 रुपये द्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या येणाऱ्या सरकारने घेतला. राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाला, पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाला. आणि या महिला ज्येष्ठ नागरिक, कधी कोणत्या घरावर संकट येईल सांगता येत नाही. आपण कोरोनाच्या काळात पाहिलं कसं काय झाली, धावाधाव झाली सगळ्यांची. 25 लाखाचा कुटुंबाचा आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स काढण्याचं आम्ही ठरवलं. तुमच्या आरोग्यविषयक कोणतंही संकट येऊ द्या, तुम्हाला सरकारकडून 25 लाखाचा विमा आहे. शेतकरी इकडे नाहीये, पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या येणाऱ्या सरकारने घेतला. हे आपलं सरकार आहे. उद्धव ठाकरे नावाचा एक नेता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन गेला, हे लोक आजही विसरलेले नाहीत. तो फक्त मुख्यमंत्री नव्हता, तर आमचा कुटुंब प्रमुख होता, आमचा भाऊ होता, आमचा मुलगा होता. अशा पद्धतीनं या राज्यामध्ये कोणी काम केलं नव्हतं. म्हणून करोनाच्या संकटाच्या त्या वादळातून उद्धव ठाकरेंनी आम्हाला सगळ्यांना बाहेर काढले. एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेताच्या प्रेत वाहत होती, आपण पाहिलं, प्रेताच्या प्रेत. आणि हा योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येतो आणि आम्हाला महाराष्ट्र शिकवतो आहे. त्याच्या राज्यामध्ये काल झाशीला एका इस्पितळामध्ये आग लागली, 12 अर्भकांचा जळून मृत्यू झाला. स्वतःच राज्य सांभाळ, लहान मुलं तुला वाचवता येत नाहीत. झाशी मेडिकल कॉलेजच्या त्याच्या राज्यामध्ये 12 मुलं जळून गेली, नवजात.
आणि हा इथे महाराष्ट्रामध्ये फिरतोय प्रचार करत, बटेंगे तो कटेंगे. साला कोणाची काटणार तू आमच्याकडे येऊन कटेंगे कटेंगे करतो. 23 तारखेनंतर तुझी कशी फटेंगे बघ. महाराष्ट्र ना बटेंगा ना कटेंगा, महाराष्ट्र एक है और एक रहेगा. 23 तारीख को हम आपको भगाएंगे. मोदी म्हणतो एक है तो सेफ है. तू सेफ आहेस का? एवढी मोठी सिक्युरिटी घेऊन फिरतो इस्रायलची. 100 पोलीसवाले गनवर. आधी स्वतः सेफ हो, मग आमचं बघ. आम्ही सुरक्षित आहोत. हा महाराष्ट्र सेफ आहे. तो अनसेफ तुमच्यामुळे होतो आहे. आम्ही शिवसैनिक सक्षम आहे. आम्हाला माहिती आहे काय करायचं. पण मित्रांनो, या सगळ्याचा हिशोब आपण उद्याच्या निवडणुकीत करणं गरजेचं आहे. फक्त गणेश नाईक हा विषय सोडून द्या, गणेश विसर्जन होणारच आहे. पण अख्ख्या महाराष्ट्रात जिथे जिथे आपले मित्र परिवार आहे, जिथे जिथे आपले नातेवाईक आहेत, त्या प्रत्येकाला संदेश गेला पाहिजे. ही निवडणूक महाराष्ट्र राज्याची आहे, महाराष्ट्र वाचवण्याची आहे. मी तर हल्ली प्रत्येक सभेत सांगतोय, एमके मडवी उभे नाही आहेत निवडणुकीला, महाराष्ट्र उभा आहे निवडणुकीमध्ये. लक्षात घ्या. आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचं. आणि या पद्धतीने आपण सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून तुतारी आहे, हात आहे, मशाल आहे, आप आहे, शेका पक्ष आहे, सगळे आमच्या बरोबर आहेत. सगळ्यांना एकत्र घेऊन ही लढाई लढू. आणि एमके मडवी आपल्या सगळ्यांचे मित्र यांना प्रचंड बहुमतानं उद्याच्या विधानसभेत पाठवून महाविकास आघाडीचे हात बळकट करू, शिवसेना मजबूत करू आणि उद्धव ठाकरे साहेबांना ताकद देऊ असा निश्चय आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण केला पाहिजे. आणि माननीय साहेबांना श्रद्धांजली व्हायली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय संजय राऊत साहेब. आपल्या उपस्थितीमध्ये ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी आपल्या पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. तसेच शिवसेना उपशहर प्रमुख सन्माननीय श्री गौतम बळवंते हातात झेंडा नव्याने